नमस्कार मित्रांनो, तर मी आली आहे. मी तनिष्का आणि स्वागत करते तुमचं तनिष्काच वर्ड्समध्ये. सकाळी उठले आणि कॉलेजला जायला आवरलं. कॉलेजला पोचले तर जगातील 8वं आश्चर्य बघायला मिळालं. म्हणजे गर्दीच नव्हती लिफ्टला. त्यामुळे असं आरशात स्वतःला बघत आज वेळ लेक्चरला पोचले आणि बघते तर काय, तुम्ही पण बघा. चीटिंग 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 करता है तू. आमचा हा वर्गमित्र लेक्चर चालू असताना रेसिपीचे शॉर्ट्स बघत होता. खूपच भुकेला होता वाटतं. जोक सपाट लेक्चर्स केले, थोडीफार मस्ती केली आणि निघालो आम्ही परत घरी जायला. आमचं कॉलेज हायवेला असल्यामुळे ना तर PMTला थांबायची काही गरजच नाही आहे, कारण की जोपर्यंत PMT एक राऊंड मारून परत येईल ना तोपर्यंत आमचे सर्व लेक्चर संपून आम्ही घरी पण पोचलेलो असतो. त्यामुळे आम्ही चालतच जायचा निर्णय घेतला होता. घरी आले, खूपच भूक लागलेली होती, पण काय करू कळेना आणि तब्येत बरी नसल्याने ना काही बनवू ते पण सुचत नव्हतं. पण काय करणार, घरापासून लांब असल्यामुळे ना आईच्या हातची चव नाही, तसं अन्न पोटात जातं पण मनच भरत नाही. सकाळपासून स्वतःचं सगळं करायचं, या सगळ्यात शरीर पण थकतं आणि आईची आठवण पण फार येत असते. आईबरोबर फोनवर बोलताना तर आपण हसत असतो, पण फोन ठेवताच ना आपल्या अश्रू झरायला लागतात. मला माहिती आहे की ह्या टायमिंगला मी खूप इमोशनल बोलते आहे किंवा इमोशनल होती आहे, पण कीप इट अपार्ट. मी आता जेवणावरती फोकस करते. तारक मेहता बघत बघत मी जेवण केलं आणि भेटूया आता उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.